श्री गणेशाय नमः. ग्रंथ मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 47. मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, जनी जानता भक्त हो निराहे. गुणी प्रीत राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा श्रीराम. आजपासून आपण एका नवीन विषयाचा अभ्यास करत आहोत आणि तो म्हणजे याच श्री मनाचे श्लोकमध्ये आता इथून पुढचे जे काही श्लोक आहेत, साधारणतः 8-9 श्लोक, हे अशा पुरुषांचे की ज्यांना भगवंताची खून पटलेली आहे, त्यांचं वर्णन या श्लोकांमध्ये स्वामींनी आपल्याला करून दिलेलं आहे. आता हेच बघा की मनी लोचनी श्रीहरी तोची पाही. आता मनी म्हणजे अंतःकरण आणि लोचने म्हणजे डोळ्या, म्हणजे डोळ्यांनी आणि अंतःकरणाने जो फक्त त्या ईश्वराला बघतो. आणि त्यानंतरच्या पुढच्या वेळी सांगितलं, जनी जाणता भक्त हो निराहे. जाणता म्हणजे शहाणा, ओळखणारा. कोणाला ओळखणारा? समाजाला ओळखणारा. असा कसा असतो? म्हणजे तो समाजभिमुख असतो. तो समाजाभिमुख जरी असला तरी तो अंतराभिमुख सुद्धा तो असतो. म्हणजे अंतःकरणात ईश्वराचं नाव आणि व्यवहार करताना समाजात करतो दिसतो तर त्याचा व्यवहार दिसतो. आणि त्यामुळे या दोन्ही गोष्टींशी तो अत्यंत प्रामाणिकपणानं असतो. काय याच्यामध्ये एक सुंदर असं एक मला इथं मुद्दाम सांगावंसं वाटतं की माझे सद्गुरुनाथ पूर्णवादाचार्य परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकरांनी एक वाक्य यामध्ये सांगितलेलं आहे. आणि ते म्हणजे कोणतं? की आपल्याला हे बघा, तर देवाचं नाव जरी आपल्याला घ्यायचं आहे, ईश्वराची भक्ती जरी आपल्याला करायची, तरी ती किती करायची आहे? थोड्या वेळच करायची आहे. ईश्वराची भक्ती ही थोड्या वेळा करायची, पण त्याचं रूप जे आहे, म्हणजे प्रत्येक कार्य करताना ईश्वराला आपल्याला साक्षी ठेवायची की देवा, मी तुला साक्ष ठेवून हे कार्य करत आहे, यामध्ये तू मला यश दे. आणि म्हणूनच आपल्याला स्वामीसुद्धा इथे तेच सांगता की जो अंतःकरणात आणि समाजामध्ये जो त्या ईश्वराला जाणतो, एवढंच नव्हे, तो भक्त होऊन तो राहतो. पुढे ते असं सांगता, गुणी प्रीती राखे क्रमू साधनांचा. आता या शब्दांचे अनेक अर्थ आहेत. तुम्ही ज्या अर्थानं घेताल त्या अर्थानं आहे. होऊ शकतं, मान्य आहे मला की मी आता तुम्हाला जो अर्थ सांगतोय तो अत्यंत पहिल्या पायरीवरचा तो अर्थ असा जरी तुम्ही म्हणाल तरी काही हरकत नाही आहे. आता गुणी या शब्दाचा अर्थ रामदास स्वामींना काय अपेक्षित असेल सांगा? की गुण जो आहे, आपल्याला काही गुण आत्मसात करायचे आहे आणि ज्याच्यामध्ये गुण आहे तो सगुण आहे. काय ज्याच्यामध्ये गुण नाही तो निर्गुण आहे. मग निर्गुण काय? ईश्वर आहे. निर्गुण आपल्या अंतःकरणाचा आहे तो ईश्वर आहे, पण समाजामध्ये तो काय होतो? तो सगुण होतो. आणि म्हणून की काय आपण या विश्वामध्ये जेव्हा बघतो की अनेक प्रकारचे एवढे त्याने उंच उंच विशाल असे पर्वत त्यांनी निर्माण केले, सप्त समुद्र त्यांनी निर्माण केले, सप्त सागर त्यांनी निर्माण केले. त्याचप्रमाणे साध्या साध्या गोष्टी, अगदी अक्षरशः छोटी कळी असते आणि त्यानंतर जे उमलणारं असतं ते फूल, आणि त्या फुलाकडे पाहिले की आहा, काय मन प्रसन्न होतं. याच्यामध्ये त्याचं सगुणत्व आहे, त्या ईश्वराचं सगुणत्व आहे. आणि हे जे बघतो तो खरा भक्त आहे. त्याला प्रत्येक कार्यामध्ये, जगातल्या घडणाऱ्या घडामोडींमध्ये त्याला ईश्वराचा संबंध जो लावत असतो तो सगुण असतो. या संदर्भात मला अकबर आणि बिरबलाची एक कथा आठवते की एकदा अकबर आणि बिरबल दोघंजण जे असतात हे त्यांच्या महालामध्ये बसलेले असतात. दोघांची चर्चा चालू असते आणि बिरबलाचं एक खूप छान वाक्य असतं की जो होता है अच्छे के लिए होता है, हे वाक्य असतं. आणि त्यानंतर झालं असं की अकबर हे जेव्हा त्यांच्या हातामध्ये एक फळ घेऊन, ज्याला आपण सफरचंद म्हणतो, हे कापत असतात, तेव्हा त्यांच्या हाताला चाकू लागतो अकबराच्या. मग अकबराच्या हाताला चाकू लागल्यानंतर अकबर चाकू सोडतो, तो तसंच त्याचा तो जो अंगठा असतो ज्याला चाकू लागलेला असतो तो तोंडात घेतो. आणि मग बिरबल म्हणतो, जो होता है अच्छे के लिए होता है. आणि मग अकबराला या गोष्टीचा राग येतो, कारण राजा म्हटला की अहंकार.
मग अकबर पुन्हा तोच चाकू घेतो आणि त्या चाकूने बिरबलाच्या एका बोटाला तो जखम करतो, त्या बिरबलाच्या बोटावर मारतो. तरी बिरबल हसून म्हणतो, या बना जे होता है अच्छे के लिए होता है. झालं. आणि मग त्यानंतर संध्याकाळी दोघं जण जे असतात हे सर्वजण शिकारीला चालले जातात वेषंतर करून. हे शिकारीला गेल्यानंतर काही आदिवासी समाजाचे लोक यांना कैद करतात. कैद केल्यानंतर एका झाडाला बांधतात. समोर एक मोठी शेकोटी अशा प्रकारचा एक ते आजीवन अग्नी प्रज्वलित करतात आणि समोर त्यांच्या आदिवासी देवतेची उग्र अशी मूर्ती असते आणि या दोघांना तिथे बळी द्यायचं असतं. आणि जेव्हा या दोघांना बळी द्यायचं असतं तेव्हा बळी देणारा जो मुख्य त्यांचा सरदार असतो तो म्हणतो, एक काम करा म्हणे, आता या दोघांचे वस्त्र काढा आणि यांच्या अंगाला कुठं जखमा नाही, कारण जखम झालेली असेल तर आपल्या देवीला ही बळी चालणार नाही म्हणे. आणि मग जेव्हा ते बघतात तेव्हा या दोघांच्याही बोटाला जखमा झालेल्या त्यांना आढळतात आणि त्यानंतर हे दोघांना ते सोडून देतात. तेव्हा बिरबल त्या राजाला सांगतो, ज्यापणा आप समझ में आया क्या, जो होता है अच्छे के लिए होता है. खरा ईश्वर भक्त तोच की जो प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वराचं काहीतरी कार्यकारण भाव तो बघत असतो. आणि पुढे याच्यामध्ये हेच सांगितलं की गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा. आता क्रम असतात, पायऱ्या असतात. आपल्याला भक्ती जरी करायची म्हणली किंवा उपासना जरी करायची म्हणली तर तो पायऱ्या पायऱ्यानीच करावं लागतं. खरं आहे ना. तुम्ही जर का कधी म्हणाल की देवा ठीक आहे, मी 3 दिवस तुझा अहोरात्र जप करतो, तू आला तर ठीक, नाही तर चौथ्या दिवशी मात्र मी जीव देईल, देवापर्यंत जाईल का ही गोष्ट? नाही जाणार. कसं काय जाणार नाही? कारण तुम्ही अगोदर काही बँक बॅलन्स, ठीक आहे, तुमच्या जर अकाउंटमध्ये काही असेल तर तुमचं बँक बॅलन्स असेल तर तुम्ही बँकेत गेल्यानंतर पैसे मिळतील ना. उगाच कश काय तुम्हाला पैसे मिळतील? तसं ईश्वराजवळ सुद्धा अगोदर आपली काहीतरी पत निर्माण करावी लागते आणि ईश्वराजवळ पद निर्माण करण्यासाठी जी साधना केली जाते त्याला तप म्हणतात. तपच्या विरुद्ध उलटा जर शब्द केला तर पत होती आणि पत हा शब्द उलटा केला तर तप होतो. म्हणजे पत वाढवण्यासाठी तप करावं लागतं, तप वाढवण्यासाठी पत वाढवावी लागते. या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहे. आणि म्हणून यांनी तो शब्द इथे वापरलेला आहे की क्रम, पायऱ्या, परंपरा. हां, हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर एक शब्द त्यांनी वापरलेला आहे की जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आता दास हा शब्द अनेक अर्थांनी त्यांनी वापरलेला आहे. एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याचा दास म्हणता येईल का? नाही, तो गुलाम असतो, तो दास नसतो. पण ईश्वर भक्तीमध्ये मात्र आम्ही त्याचे दास. आणि म्हणून माझे सद्गुरुनाथ पूर्णदाचार्य म्हणून डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर म्हणतात की तुमचा तो नाथ, तुम्ही त्याचे नाथ, कोण हे अनाथ सांगा पाहू. ही भावना कधी अंतःकरणात येते? जेव्हा आम्ही या क्रमाने ईश्वराला भजू त्याच्यासाठी. आणि म्हणून पारनेरकर महाराज हेही सांगतात की परमार्थाला सुद्धा इयत्ता असतात. आणि परमार्थातली पहिली इयत्ता जी त्यांचा जो एक ग्रंथ 1953 साली प्रकाशित झाला, ज्याचं नाव आहे तोंडळ, त्याच्यातल्या 5व्याच प्रकरणात ते सांगतात की म्हणून परमार्थ करण्यासाठी स्वात्माभिमुक्ता हा गुण अत्यंत आवश्यक आहे. स्वात्माभिमुक्ता म्हणजे काय? स्व अधिक आत्मा अधिक अभिमुख. म्हणजे स्वतःच्या अंतःकरणात डोकावून बघणं. आणि समर्थांना सुद्धा हेच सांगायचं आहे ना की मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे. इथं समर्थांचा हा शब्द आहे, तिथं पारनेरकर महाराजांचा स्वात्माभिमुक्त हा शब्द आहे. बघा, तत्वज्ञान हे त्या त्या काळात जन्माला येत असतं. समर्थांनी जे सांगितलं तेच डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकरांनीही तेच सांगितलेलं आहे. समर्थ हे सुद्धा गुरु होते, पारनेरकर महाराज हे सुद्धा गुरु आहेत, पण समर्थ हे संन्याशी होते. आणि डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर हे मात्र प्रापंचिक गुरु असल्या कारणाने देव जरी भजायचा तरी तो किती भजायचा, म्हणजे औषध किती घ्यायचं? अगदी काय दिलं असेल ते 2 मिली 5 मिली झाकणभर तेवढंच औषध घ्यायचं. समजा एखादा व्यक्ती अंतःकरणात सतत जर तो देवाला साठवायला लागला तर त्याचं पोट भरल कसं? आजच्या कलियुगात अवघड गोष्ट आहे ना ती. आणि म्हणून की काय, आपल्याकडे
हे मनाचे श्लोक हे नित्य वाचावे या कारणासाठी की याचं भान आपल्याला नित्य होत राहील. आणि म्हणून मग शेवटच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात की शेवटी जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. बस सद्गुरु कृपेने जेवढं समजलं तेवढं मांडण्याचा प्रयत्न केला. जे बरोबर असेल तो माझा अभ्यास, ती माझ्यावर गुरुची कृपा, आणि जो उणेपणा असेल तो अनभ्यस्तपणा. जय जय रघुवीर समर्थ.